भाऊ रमेश भाऊ खंडारेच्या बाबतीत ज्या बातम्या येऊन राहिल्या की नाही सोशल मीडियावर का त्यानं बीजेपी मध्ये प्रवेश घेतला, ह्या अत्यंत चुकीची बातमी आहे। आम्ही या गोष्टीचं खंडन करतो। रमेश भाऊ हे एक मोठं व्यक्तिमत्व आहे, त्याचं नाव आहे पुऱ्या भारतभर आणि त्याच्या मागे जे जनता आहे त्या जनतेच्या वोटिंगचा फायदा आगामी निवडणुकीत भेटला पाहिजे म्हणून ह्या बातम्या ज्या आहे त्या पेरण्यात अशा मार्केटमध्ये पेरून राहिलेत का रमेश भाऊचं नाव वापरून वोटिंग आपल्याला जास्तीत जास्त भेटल। आम्ही अखिल भारतीय मुंजा संघटना रमेश भाऊच्या सोबत नेहमी राहिलो आहे, त्याच्यामुळं रमेश भाऊचं जे मोठं व्यक्तिमत्व आहे ते स्वतः येऊन खंडन करत नाही, त्याच्यासाठी या क्षुल्लक गोष्टी आहे म्हणून आम्ही हे आम्हाला माहिती आहे रमेश भाऊ सोबत आमचं फोनवर जे बोलणं झालं त्यानं म्हटलं असं काही नाही आहे आणि ह्या त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे। मी सांगतो जे लोक असा प्रयत्न करून राहिले रमेश भाऊचं नाव वापरून ज्याले वोटिंग पाहिजे असन त्याले लक्षात घ्या, त्याले तातडीचा इशारा देतो, रमेश भाऊचं नाव घेणं बंद करा, त्याची बदनामी करणं बंद करा। पुढच्या निवडणुकीत जे आहे ना रमेश भाऊची ताकद तुम्हाला दिसणार आहे, त्याच्यामुळे ह्या बातम्या सरासर खोट्या आहे, हा अपप्रचार आहे। रमेश भाऊ तर्फे आम्ही याचं खंडन करतो आणि अशा मोठ्या नेत्याले बदनाम करायचं जे आहे ना हे कामधंदे बंद करा भाऊ। रमेश भाऊ आहे एकटा असा नेता आहे जो प्रधानमंत्री स्वतःच्या भरोश्यावर निवडून येऊ शकते, एकटा असा नेता आहे जो तरुणाईले बायको देऊ शकते, एकटा असा नेता आहे ज्याचा डेमो पुऱ्या जगभरात प्रसिद्ध आहे, ज्या माणसाले किंग जोंग हुंग पासून तर आपला डोनाल्ड ट्रम्प ज्या माणसाच्या पाया पडते ना तो माणूस आहे आपले रमेश भाऊ खंडारे। एवढं लक्षात ठेवा, बदनामी करणं बंद करा। हो।